हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या चॅनलवरती मोनोपॉली स्टॉक सिरीज चालू करत आहे. तर मोनोपॉली स्टॉक म्हणजे कोणते स्टॉक? तर असे स्टॉक ज्या स्टॉकनी त्यांनी त्यांच्या सेक्टरमध्ये त्यांची मक्तेदारी आहे आणि त्यांनी त्या सेक्टरमधला 50 ते 60% बिझनेस किंवा मार्केट कॅप्चर केलेलं आहे. तसं आपण बघायला गेलं तरी मार्केटमध्ये IT सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, ऑटो सेक्टर आहे. तसंच मार्केटमध्ये अजून एक सेक्टर आहे जे आहे डिफेन्स सेक्टर. तर डिफेन्स सेक्टर म्हणजे कोणतं सेक्टर? तर इंडियन आर्मीसाठी ज्या लागणारे लढाऊ जहाज, विमाने किंवा इलेक्ट्रिक ज्या वस्तू आहेत त्या तयार करण्याचे जे काम करतात त्या कंपन्या आपण डिफेन्स सेक्टरमध्ये काउंट करतो. आता तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन आहे, बिगनर आहे आणि तुम्हाला एखाद्या कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस करता येत नाही, तर तुम्ही अशा मोनोपॉली स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. तर आज आपण अशाच एका मोनोपॉली स्टॉकची माहिती बघणार आहे, जो डिफेन्स सेक्टरचा मोनोपॉली स्टॉक आहे, ज्याचं नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही कंपनी काय करते? तर जी लढाऊ विमाने आहेत किंवा हेलिकॉप्टर आहेत ते तयार करण्याचं काम ही कंपनी करते. तसेच जे हेलिकॉप्टर किंवा विमाने असतील त्यांची देखभाल करणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे यासारखं काम ही कंपनी करते. तसंच ही कंपनी या व्यतिरिक्त भारताच्या हवाई दल, नौदल आणि लष्कर दल तसंच भारतीय तटरक्षक दलामध्येही या कंपनीचा मुख्य उपकरणे पुरवण्याचं काम ही कंपनी करते. आता जर आपण कंपनीच्या ओव्हरव्ह्यू बघायला गेलो तर कंपनीची जी ऑर्डर बुक आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. तर 2022मध्ये जर आपण कंपनीची ऑर्डर बुक बघितली तर ती 82,000 कोटी रुपये होती, जी 2024पर्यंत 94,000 कोटी रुपये झाली. तर कंपनी जे डिफेन्स सेक्टरमध्ये जी विमानं तयार करणे किंवा त्याच्याशी रिलेटेड जी कामं आहेत ती करणारी ही एकच कंपनी आहे. म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये इतर कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर माझडॉक ही कंपनी लढाऊ जहाज तयार करण्याचं काम करते, पण विमानं तयार करण्याचे काम फक्त हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही कंपनी करते. त्यामुळे या कंपनीची डिफेन्स सेक्टरमध्ये मोनोपॉली आहे. तर थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.